नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे छाया सुपर किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। असं मी काही आज बोलणार नाही, कारण त्याचं असं आहे, आज मलाच किचन मध्ये चान्स नव्हता। त्यात हे बघा, हे आमच्या परीबाईचं किती बडबड 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 चालू आहे। परी काय मला बोलू देणार नाही आज, कारण ती सकाळपासून खायावरच सुटलेली आहे आणि ती आणि तिच्या बरोबर हा प्रिन्स दोघच आहेत, अजून दोघं कमी आहेत। चौघजण असते तर बापरे, आम्हाला काय बोलूच दिलं नसतं। तर आज विशेष म्हणजे सांगायचं झालं तर आज काही आपल्या रेसिपी वगैरे काही नाहीये, पण आज आम्ही तुम्हाला लग्न जे झालं आमचं 3 मे 84 ला, तर तेव्हापासून ते आता 40 वर्षाचा आमचा जो काही प्रवास आहे, काही सुख दुःख आहेत आणि जे काही म्हणजे आम्हाला आलेले चांगले वाईट अनुभव आहेत, हे आज आम्ही तुमच्या समोर शेअर करणार आहे। तर 3 मे 84 ते 3 मे 2024 म्हणजे आज 3 मे आहे, तर 40 वर्ष झाली आमच्या लग्नाला। तर आमच्या लग्नामध्ये म्हणजे सुरुवात जी झाली आणि शेवट आपण बोलूच शकत नाही, आता शेवट कधी होईल माहिती नाही। तरी असो, आमच्या लग्नात म्हणजे काही अडथळे आले किंवा काही चांगलेही प्रसंग आले, आज ते सर्व मला तुमच्या बरोबर शेअर करायचं आहे। पहिलं सांगायचं म्हणजे लग्न आमचं हे काही लव्ह मॅरेज नाहीये। माझ्या एका मैत्रिणीने विचारलं होतं, ताई तुमचं लव्ह मॅरेज आहे का? कारण आमचं भांडणच होत नव्हतं म्हणून। पण भांडण कधी होतं? भांड्याला भांडं लागलं की भांडण होतं, पण आमचं म्हणजे माझं तरी असं म्हणणं आहे की त्यांनी आवाज काढला तर मी गप्प बसणार, आणि मेन म्हणजे मी ती उगली नंतर जरूर करते, कारण मी त्यांना त्यांची चूक दाखवून देते की तुम्ही इथे चुकला होतात। म्हणून मी त्या क्षणाला काही भांडत बसत नाही की तुम्ही असंच बोललात, मी तसं नाही केलं, याव त्याव, मग ते शब्दाला शब्द वाढत जातात। म्हणून तर हा 40 वर्षाचा माझा जो संसार आहे तो आमचा टिकलेला आहे, नाहीतर तो कधीच मोडला असता। बरं, तरी असो, आमचं लग्न लव्ह मॅरेज नाहीये असं मी म्हणणार नाहीये, एकतर्फी लव आहे। काय, मी मामाचीच मुलगी आहे, त्याच्यामुळे एकतर्फी लव आहे। मला लग्नाला मागणी जी घातली त्यांनी, त्यावेळेस मी बहिणीच्या घरी राहत होते, म्हणजे तिची डिलेवरी झाली, त्या डिलेवरीसाठी मी गेली होती। आणि त्यावेळेस ह्यांचं काय बोलणं झालं मला काही माहिती नाही, माझे वडील, आई आणि हे तिघांचं काय बोलणं झालं मला माहिती नाही, पण त्यावेळेस त्यांची बोलाचाली झाली आणि त्यावेळेस ते मुलगी बघायला चालले होते। पण त्यावेळेस म्हणजे त्यांची ती बोलाचाली झाली की आपण वडिलांना नाराज करू शकत नाही, म्हणून मुलगी बघण्याचा कार्यक्रम आपण करूया, म्हणजे ते बघायला जाणार होते आणि त्याप्रमाणे ते कोतुळला मुलगी बघायला गेले होते। परंतु त्यांनी त्यांच्या काकांना सांगितलं की काका, मला मामाच्या मुलीबरोबर लग्न करायचंय। काका बोले तू टेन्शन घेऊ नको, लग्न कसं मोडायचं ते मी बघतो। आणि काकांनी मग ते त्या क्षणाला त्यांनी त्यावेळेस हुंडा बदलत होती, मग त्यांनी हुंडा मागितला। हुंडा मागितल्याबरोबर मुलीकडच्यांनी नाही म्हणून सांगितलं, आणि मग ते आता आई वडिलांचं आणि ह्यांचं बोलणं झालं। पण ज्या वेळेस मी परत आली, म्हणजे मी बहिणीकडून लोणावळ्यावरून मी ज्या वेळेस गावाला गेली, त्यावेळेस मला कळालं की आमचं लग्न होणार आहे। आणि जो मला राग आला आणि मी जी फुगून बसली, ते मी काही केलं त्यांच्याशी बोलतच नव्हती। आणि ते मला म्हणजे आईला बोलायचे, मामी माझ्याशी बोलत नाही, आणि मी बोलायची तुला काय करायचंय, मला वाटलं ते मी बोलीन, नाही तर नाही बोलणार, तुझं काय जबरदस्ती आहे का? म्हणजे त्यावेळेस म्हणजे वयही नव्हतं अशा प्रकारे, आत्याचा मुलगा, त्याच्यामुळे मी भांडायची। तरी असो, वर्ष गेलं, त्यानंतर आमचं लग्नाला मी होकारा दिला। आता तो होकारा कधी दिला, तर आम्ही महालक्ष्मीला चाललो होतो। आमच्या घरातले सगळेच मेंबर होते, म्हणजे त्यांच्या मामाचा मुलगा, आम्ही, ते माझे मामा, आई वडील, सगळे ऑल ओव्हर फॅमिली। आणि त्यावेळेस मला त्यांनी बसमध्ये विचारलं की तू नाही का म्हणते, तर त्यांना मी एकच सांगितलं, मी गावाला राहू शकत नाही आणि तुझी आई फार कडक आहे, त्याच्यामुळे मला काही जमणार नाही बाबा। तर मग ते बोलले ती काळजी तू करू नको, लवकरात लवकर मुंबईला आणण्याचा प्रयत्न मी करेन।
म्हटलं मग ठीक आहे, कारण तुझी आई खूप, मला चेहरा बघूनच भीती वाटते असं मी म्हणायची. मग बोलले नाही तसं काही होणार नाही, मी जिम्मेदारी घेतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी जिम्मेदारी घेतली. आणि त्या क्षणाला म्हणजे मी होकारा दिला. तेव्हा ते नेहमी म्हणतात की मला महालक्ष्मी पावली म्हणून. आणि आम्ही दरवर्षी मग ते महालक्ष्मीला डिसेंबर महिन्यात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात आम्ही जात असतो. आणि त्याच्याही नंतर आमचं साखरपुडा झाला. आणि साखरपुड्यानंतर वर्षभराने आमचं लग्न झालं. म्हणजे असे आमचे 2 वर्ष आमचे असे गेले. 2 वर्षानंतर ते लग्न झालं. तर लग्न झालं घरामध्ये. त्यांच्या आईला ते पसंत नव्हतं, कारण त्यांना त्यांच्या भावाची मुलगी करायची होती. त्याच्यामुळे त्या माझा खूप रागराग करायच्या, पण जीवही तेवढ्याच लावत होत्या. आमच्या घरात एकदा मटण शिजवलं होतं. म्हणजे मी वाईट बोलते असं नाही, मी चांगलंही त्यांचं सांगते की मटण बनवलेलं होतं. आणि ते मटण टोपभर मटण त्यांनी माझ्यासाठी जुन्या घरांमध्ये असं काय म्हणतात त्याला, पडवी नाही नाही ती खिडकी असते ते कोणारा, हा त्याच्यामध्ये ते त्यांनी लपून ठेवलं. कारण पोराचे मित्र इतके येतात म्हणून त्यांनी ते लपून ठेवलेलं. पण झालं काय शेवटी, त्याच्यामुळे ते मटण संपलं. आणि मग मला त्यांनी भरपूर बडबड केली की तुला आधी जेवता नाही आलं, तुला खाता नाही आलं. कारण मला मटण खूप आवडतं हे त्यांना माहिती होतं. तर म्हणजे असं ते जीवही लावत होते. लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर आमचे चुलत सासरे, त्यांचं अण्णासाहेब नाव आहे, आता ते आपल्यात नाही आहेत. तर त्यांनी माझी शाळा घ्यायची ठरवली. आणि त्यांनी मला सांगितलं चहा बनव. मी बनवला चहा, दिला, गपचूप पिले आणि उठून गेले. कारण त्यांना वाटलं की पोरीला चहा बनवता येत नाही, कारण मुलगी कुठची, मुंबईची, मुंबईच्या मुलींना काही येत नाही, हे गावच्या लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर दिराने ठरवलं. दिराने सांगितलं की वहिनी कांदा भजी करा. आणि मी भरपूर कांदा भजी केली. म्हणजे एकीकडे मी करत होती आणि एकीकडे ते खात होते, ते आणि त्यांचे मित्र. असं करून ती कांदा भजी संपली. तर ते म्हणतात वहिनी तुम्ही हारलात. म्हटलं मी हारलेली नाहीये, घरातलं पीठ हरलंय, पीठ संपलंय, पीठ आणून द्या मी तयार करते. तर मग शेवटी सासूबाई आमच्या ओरडल्या, अरे काय तुला डोका आहे की नाही सांबा, म्हणे सगळं घरातलं तू पीठच संपवून टाकलंस, तर आता बस कर, ही मस्करी बस झाली तुमची. आणि म्हणजे अशा नवीन लग्न झाल्यानंतर असं थोडंसं. आणि त्याच्यानंतर हे मुंबईला आले आणि मी गावाला होती. तर चुलत सासऱ्यांनी म्हणजे तेच आप्पांनी काय ठरवलं की चला नव्या नवरीचं पायगुण कसं आहे ते पाहायचं. म्हणून त्यांनी ना हरभरा लावला होता. तर हरभरा लावायचा होता म्हणून ते बोलले तू चल, तुझ्या हाताने आपण सुरुवात करूया. आणि काय सांगू तुम्हाला, मी त्यांच्या पुढे हार मानली नाही. मुंबईची असून सुद्धा त्यांच्या बरोबरीने प्रत्येक सरीला मी हरभरा लावत होती. तर तिथेही त्यांनी हार मानली. आणि त्या वर्षी त्यांचा हरभरा इतका चांगला झाला, म्हणतात नाही पोरीच्या पायात लक्ष्मी आहे. आणि अशा प्रकारे त्या परीक्षा छोट्या पाहिल्या. मलाही गंमत वाटत होती, पण मी त्या दिवशी खूप थकलेली होती. आणि पुढचं नाही सांगू शकत मी, अशा काही गोष्टी घरातल्या असतात त्या नाही सांगू शकत. तरी असू द्या, समजून घ्या तुम्ही मला. आणि त्याच्यानंतर मग काय सांगायचं तुम्हाला, मी खूप आजारी पडली. पण त्याच्या आधी म्हणजे असं झालं की श्रावण महिना येतो, श्रावणपाठी असते. आणि मी त्या दिवशी रडत बसली. का रडत बसली, तर माझं माहेरचं कुणी न्यायला आलं नाही. आता माहेरचं कुणी यायला, वडील वयस्कर होते आणि भाऊ लहान होता, कोण येणार न्यायला. पण मी रडत होती विहिरीवरती जाऊन. पण घरी वडील आले होते. मग मी खूप खुश झाली. आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर मी श्रावणपाठी ते आषाढ महिना ना, हा आषाढ महिन्यामध्ये मी आली. आणि आषाढामध्ये आल्यानंतर मी जी आजारी पडली ते काही केल्या अंथरून सोडत नव्हती. म्हणून आमच्या आईनेच यांना सांगितलं की जा बाबा तुझ्या आईला घेऊन ये, की ही मुंबईची आहे, तिला गावाला यायचं नाही म्हणून ती नाटक करते, असं व्हायला नको, त्यांना डोळ्यांनी प्रत्यक्ष बघू दे.
मग त्यांच्या आईला ते घेऊन आले आणि तिने बघितलं तर खरंच माझी अवस्था इतकी बेकार होती की मी शेवटचा श्वास घेत होती. पण म्हणतात ना, देव तरी त्याला कोण मारी. माझं जन्मापासून असंच आहे, हात लावून परत मागे येते. तर मग त्यावेळेस त्यांनी ते बघितलं आणि म्हटले आता काय करायचं बरं, आपण काही करू शकत नाही. तर माझा आजारपण म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यावेळेस काय झालं की माझा देवच माझ्यासाठी धावून आला. अगदी लहानपणापासून मला सवय उपास तपास देवांचं करायचं, हे मला खूप सवय आहे. तर माझ्या हाकेला देव धावून आलेला आहे आणि खरंच म्हणजे मला दर्शन दिलेलं आहे. तर मी काही हे विस्तारित सांगत नाही, कारण का कुणाचा विश्वास असतो कुणाचा नसतो. पण मला एवढं माहिती आहे की माझ्यासाठी माझा देव नेहमी धावून येतो. अगदी म्हणजे काल परवापर्यंत तशीच घटना घडलेल्या आहेत आणि ते झालेलं आहे तसं. तर त्या आजारातून मला बाहेर पडायला खूप दिवस लागले. तरी असो, वाईटच विचारायचं सारखं मनात आणण्यात अर्थ नसतो. तर माझे 2 नंबरचे दीर, ह्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे. तर त्यांचा जीव म्हणजे कसा, कुठचीही मुलगी असो किंवा लेडीज असो, ते खूप म्हणजे आदर करतात त्यांचा. माझ्या चुलत नंदा होत्या ना, त्यांना सुद्धा म्हणजे एक प्रकारचा त्यांना धाक होता आणि कोणाला हिंमत नव्हती कोणाची त्यांचं काय म्हणजे छेडछाड करण्याची किंवा काय. तर त्याच्यामुळे मला ना त्यांचा भावासारखा आधार होता. अक्षरशः म्हणजे मला वाटत, आता ते माझ्यापेक्षा मोठेच आहेत पण मानाने लहान आहेत, पण मी त्यांना मोठंच समजते. तर ते माझ्यासाठी म्हणजे खूप मला म्हणजे नवऱ्यापेक्षाही भावाचा आधार म्हणतात ना, तो आधाराला ते होते. तर त्यांचा स्वभाव खूप छान आहे. आणि 3 नंबरचे दीर म्हणावं तर थोडा त्यांचा अल्लडच स्वभाव होता की जे करू नको म्हटलं की तेच करायचे. शुक्रवारचं सासूबाई आमच्या बोलायच्या, अरे ती खात नाही बिचारी, ती उपाशी राहील. नाही म्हणे, मला खायचंच आहे. मग ते 2 बोंबील का होईना पण ते त्या चुलीवर शिजवून त्यांना द्यावेच लागायचे. आणि मी सांगायची माझा उपवास आहे ना, ठीक आहे, माझं मी पाहून घेईल, त्यांना खाऊ द्या, मी कोणाला बंधन घालत नाही. आणि त्या प्रकारे मग सासूबाई खात नव्हत्या पण त्या करून घालायच्या. आणि मी काय करायची, विहिरीवर जायची, तिथे पाणी प्यायची. ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीवर जायचं आणि तिथे पाणी प्यायचं. अशा प्रकारे माझं ते मी दिवस तिथे काढले. आणि सगळ्यात लहान दीर, आता त्यांचं काय सांगावं, ते लहानच होते त्याच्यामुळे त्यांचं काय मी सांगूच शकत नाही. तरी असो, त्याच्यानंतर मग आम्ही मुंबईला वगैरे आलो. म्हणजे मी प्रेग्नंटही राहिली आणि डिलेवरी झाली. डिलेवरी झाल्यानंतर मी 1.25 महिन्यांनी परत सासरी म्हणजे गावी गेली. आणि त्याच्यानंतर ह्यांनी एक रूम बघितली. म्हणण्यापेक्षा त्यांच्या मित्राने त्यांना सांगितलं की तू छायाला घेऊन ये, मी माझ्या बायकोला घेऊन गावी जातो. आणि कोण कोणासाठी करत नाही, त्यांनी बाकी केलं. आणि त्याची जाणीव म्हणून मी त्यांना मी दर रक्षाबंधनला राखी पाठवत असते आणि ते मला साडी पाठवत असतात. तर त्यांचं नाव आहे सोपान शेखे. तर ह्या व्यक्तीला मी कधीच विसरणार नाही की आमच्या संसाराला त्यांनीच सुरुवात करून दिली. अक्षरशः म्हणजे त्यांनी त्यांचं एक भांड सुद्धा नेलं नव्हतं, त्यांच्याच भांड्यावरती आम्ही आमचा संसार चालू केलेला. लग्नात भरपूर भांडी आली होती पण ती काय आम्हाला मिळाली नाही. तर त्याच्याच बिचाराच्या संसारावरती आमचा संसार चालू झाला. एक दिवस तर असा झाला, हा प्रसंग असा आला की त्याचं मडकं होतं ना, ते लिकेज झालं होतं आणि त्याच्यामुळे पाणी प्यायला घरात पाणीच नव्हतं. हे कधी येत आहेत मार्केटवरून, मी वाट बघत राहिली. आणि ते आल्यावर त्यांना म्हटलं मला हॉटेलमध्ये जायचंय. त्यांनी मला हॉटेलमध्ये एवढं लांब चालून वेस्टला आम्ही गेलो हॉटेलमध्ये. मला म्हणतात काय खायचं, म्हटलं मला काहीच खायचं नाही, मला फक्त पाणी प्यायचंय. आणि खरंच रिअलमध्ये मी फक्त तिथे जाऊन पाणी पियाली. असा तोही एक दिवस मला म्हणजे घरामध्ये फक्त 1 ग्लास पाणी होतं आणि त्यांचा चुलत भाऊ आला आणि त्याने ते 1 ग्लास पाणी होतं त्याने ते पिऊन घेतलं. आता मग काय करायचं, गेले तेही दिवस गेले. आणि आम्ही मुंबईला होतो म्हणजे खूप पैसेवाले होतो असं नाही, पण गावच्यांचा समज काय आहे, मुंबईला राहतात म्हणजे यांच्याकडे खूप पैसा आहे.
पण असं काही नसतं, कारण आम्ही आमची परिस्थिती कुणालाच सांगितलेली नाही आणि ॲक्च्युअलमध्ये आमची परिस्थिती खूप बिकट होती. आम्ही म्हणजे कसं दिवस काढले आम्हाला माहिती, कारण त्यांनी सुद्धा मुंबईत आले ना तर हमाली करत होते. सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही, कारण जो मेहनत करतो ना त्यांनी काम करू द्या, मग तो हमाल असू द्या नाही तर काहीही असू दे. लुच्चेगिरी लफंगीगिरी करण्यापेक्षा काम करावं, कष्ट करावं आणि 4 पैसे कमवावेत, तसं ते काम करत होते. आणि त्याच्यामुळे मला काही त्याच्यात असं वावगं वाटत नाही, सांगायला मला काहीही वाटत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना साथ देण्यासाठी मी सुद्धा काम करायचा प्रयत्न केला, म्हणजे आमच्याकडे मनी मिळायचे. तर त्यांनी ते बघितलं आणि फेकून दिलं, म्हटले ही असली कामं करायची नाही. मग मी काय केलं, चोरून काम करायला सुरुवात केली. ते कामावर गेले की सुरुवात, आल्या ना यायच्या आधी अर्धा तास सगळं घर स्वच्छ. असं करून करून मी थोडं सोनं खरेदी केलं त्या पैशातून आणि 1 तोळ्याचं मंगळसूत्र बनवलं. आणि मग ते मंगळसूत्र मी त्यांच्या हातात दिलं, तेव्हा ते खूप खुश झाले आणि त्या दिवसापासून तेही मला मदत करू लागले. म्हणजे आम्ही जे दिवस काढले ना ते खूप बेकार दिवस. आणि त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला मुली झाल्या, तर सासूबाईंचं म्हणणं मुलगाच पाहिजे असं करता करता 4 मुली झाल्या. मग मी डॉक्टरला शेवटी सांगितलं, मला तुमच्याकडे धुनी भांडी करायला ठेवा, मी घरी जाणार नाही, कारण आता माझ्यामध्ये ताकद नाहीये. आणि त्याप्रमाणे डॉक्टरनी मग यांना समजावून सांगितलं. सासूबाई यायच्या आतमध्ये आम्ही ऑपरेशन करून मोकळं झालो. त्याच्यामुळे सासूबाईंना राग आला, त्या निघून गेल्या. ते खूप झालं. पण आमचे सासरे त्यांनी बाकी ना मला सपोर्ट केला. 4थी मुलगी झाली तर 4 राख्या घेऊन आले, माझ्या हातात दिल्या आणि सांगितलं, हे बघ मुलगी झाली ना म्हणून तू नाराज होऊ नको, ह्या 4 राख्या आहेत ना त्या मुलींच्या हातात बांध. कारण का, मुलगाच कशाला पाहिजे, मुली सुद्धा राख्या बांधू शकतात. अशा प्रकारे मला त्यांनी समजावून सांगितलं. पण मी काही नाराज नव्हती. मुलगाच पाहिजे हा माझा मुळीच हट्ट नव्हता, तो सासूबाईंचा होता. तर अशा प्रकारे 4 मुली झाल्या. पण त्या 4थ्या मुलीच्या टायमाला आमची परिस्थिती एवढी डेंजर होती की विचारता सोय नाही. 3 महिने झालं त्यांचा पगारच झाला नव्हता, बरोबर आहे ना. तर त्यावेळेस आम्हाला कुणी म्हणजे कुणाला आम्ही बोललोही नाही, घरातही गावाला कुणाला माहिती नाही. शिवाय गावावरून आम्ही 1 कण सुद्धा आणत नव्हतो. तर त्याच्यामुळे आम्ही कोणालाच काहीच बोललो नाही. हे कांदा बटाटा मार्केटला होते आणि तिकडनं जे कांदे बटाटे ते आणायचे. आज बटाट्याची पिवळी भाजी केली, उद्या लाल भाजी केली, परवा दिवशी कांदा बटाटा केला, 13व्या दिवशी वडा कांदा केला. अशा प्रकारे आम्ही कांदा आणि बटाटा हेच खात होतो. तर आमच्या शेजारी की नाही एक म्हणजे वयस्कर होते ते अंकल राहायला. तर त्या अंकलांचं किराणा मालाचं दुकान होतं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, बेटा तू बघ, तू घेऊन ये सगळं सामान, तुला काय पाहिजे ते घेऊन ये, पैसे नंतर दे. तुमच्या दोघांवर आमचा विश्वास आहे, पण आम्हाला उधारी आवडत नाही. आणि म्हणून मग ह्यांनी ते काही आणलं नाही, कबूल केलं नाही. की नाही म्हणे आमचं व्यवस्थित चाललंय. आम्ही सगळ्यांना म्हणजे चेहऱ्यावर असंच दिसत होतं. पण ते म्हणतात ना, अर्धी चतकूर भाकर खाऊन आपलं मन तृप्त करायचं, त्यातला प्रकार आमचा चालू होता. आणि ही गोष्ट आमच्या घरात कोणालाही माहिती नाही. अजूनही सगळ्यांना असं वाटतं की ह्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. आणि मग त्यांचे ते पार्ट टाइम ड्युटी करायचे तिथे. त्यांच्या शेटनी पेपरमध्ये वाचलं की माथाड्यांचा संप झालाय. माथाडी की मापाडी म्हणायचं, मापाड्यांचा संप झालाय आणि त्यांना 3 महिने पगारच नाहीये. आणि त्यांनी ना पैशाचा बंडल यांच्या हातात दिला होता की बँकेत जमा कर. पण ते वाचल्यानंतर ते इतके ओरडले ह्यांना की विचारता सोय नाही. म्हटले तो बंडल आहे ना तसंच घरी घेऊन जा आणि पहिल्यांदा घरात किराणा भर. म्हणजे बघा, देव तरी त्याला कोण मारी. म्हणजे असं कुणी ना कुणी आपल्यासाठी, आपण चांगलं वागलो तर आपल्यासाठी कुणी ना कुणी माणसाच्या रूपात हा देव येतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की देव आहे. चांगल्या माणसांसाठी तर नक्कीच आहे. आम्हाला वाईट माणसंही भेटली, फसवणारी माणसं तर भरपूर भेटली. कारण भोळा साम
कुणाला म्हटलं की दे, म्हटलं की ते मागे पुढे काही पाहत नव्हते, सरळ काढून देत होते. मग ते आपल्या घरात काय चूल पेटते की नाही ह्याचा विचार नाही. आणि ह्याचा फायदा लोकांनी खूप घेतला आणि म्हणजे सगळ्यांनीच घेतला. मी नावं कोणाची घेत नाही, पण सगळ्यांनीच फायदा घेतला. आणि त्याच्यामुळे असं झालं की आता आम्हाला गरज होती, पण आम्हाला कुणीही मदत केलेली नाही, साधं विचारलंही नाही. बरं आताच गोष्ट सोडा, पण तुम्हाला आजारी पडून 5 वर्ष झाले. तर त्यावेळेस सुद्धा ना पैशाची गरज होती आम्हाला, कारण जीवन मरणाचा प्रश्न होता तो. 2 महिने ते केएम हॉस्पिटलला होते आणि आजार काही कळत नव्हता. पण त्यावेळेसही कुणीही आम्हाला असं विचारलं नाही की वहिनी तुमच्याकडे पैसे आहेत का, तुम्हाला पैसे पाहिजे का. म्हणजे अविश्वास, आपल्या माणसांनी अविश्वास दाखवला. मला हेच सांगायचंय, ते दुःख त्यांनाही आहे की मी सगळ्यांसाठी करतो आणि माझ्यासाठी कुणीच उभं राहिलं नाही. त्यांना म्हणजे त्यावेळेस असं वाटलं, अरे मी कुठे आईचं ऐकून मी 4 मुली पैदा केल्या, पण मुलगा नाही म्हणून मी दुःखी होतो. पण आता माझ्या वेळेसाठी माझ्या 2 मुली, एक नाईट करायची एक डे करायची, अशा 2 मुली जवळ होत्या. 3री तर लहानच होती आणि 4थी प्रेग्नंट होती. त्याच्यामुळे म्हणजे 4ही मुलींचं त्यांना सपोर्ट भरपूर झाला. ते आता स्वतःच म्हणतात मुलगाच पाहिजे असं काही नाही, मुली सुद्धा सर्व काही आहे. त्यांनी हे कबूल केलं, त्यांना ते पटलं. नाहीतर अक्षरशः खोटं सांगत नाही, ते बोलत होते मी गावाला घर बांधतो आणि माझ्या बारक्या भावाच्या नावावर करतो. मी भांडली अक्षरशः. पण ती प्रचिती त्यांना त्याच वेळेस आली की मी घर बांधायचं नाही बोलली आणि त्याच्यानंतर ते आजारी पडले, तर त्यांच्यासाठी कोण धावून आलं, मुली आल्या. मुलींना काय करायचंय, मला पब्लिकला हेच सांगायचंय, मुलींना काय करायचं हा विचार करू नका. मुली सुद्धा तुमच्याच आहेत, मुलं सुद्धा तुमचीच आहे. जसं तुम्ही मुलांसाठी करता तसं मुलींसाठीही करा. शेवटी आमचं तर काय एवढं आम्ही पैशावाले नाहीये म्हणून आमची मजा बघायची खूप जणांनी प्रयत्न केला, अजूनही करतायत. पैशासाठी आम्हाला अजूनही त्रास देत आहेत. आमचे स्वतःचे हक्काचे, कष्टाचे, मेहनतीचे दोघांचेही पैसे आहेत, पण ते देत नाहीयेत. पण मी म्हणून बद्दुआ देत नाहीये त्यांना की देव त्यांना पाहून घेईल किंवा काय. पण आमच्यावर वेळ येईल ना तेव्हा तेव्हा माणसाच्या रूपात हा देव धावून येणार आणि स्वामी आमच्या पाठीशी आहेत. आणि आला पण, आणि आलाही. म्हणजे खरंच आम्हाला म्हणजे आम्ही पहिल्यांदा एक 1 BHKच होता ना आपला तो, पहिलं भाड्याचं होतं, नंतर 1 BHK घेतलं, नंतर मग आपण 1 BHK आम्ही चाळीत राहिलो पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग 4थी मुलगी झाली त्यावेळेस आम्ही बिल्डिंग मध्ये गेलो आणि तिथे मी गेल्यानंतर प्रेग्नंट राहिली आणि तिचा 3ऱ्या मजल्यावरती, म्हणजे ती पहिल्यापासून फ्लॅट मध्येच राहते, तिथे तिचा जन्म झाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे आलेलो आहे ऐरोलीला. कल्याणवरून आम्ही ऐरोलीला आलो आणि ऐरोलीला आल्यानंतर मग आमचा अंशू झाला, म्हणजे मोठ्या मुलीचं लग्न झालं, 2 नंबर मुलीचं लग्न झालं, अंशू झाला, प्रिन्स झाला. त्यानंतर आमच्या जागृतीचं लग्न झालं, तिला परी झाली. अशा प्रकारे त्याही घरात आमचं खूप छान चाललं होतं. तिथे 23 वर्ष राहिलो. 23 वर्ष कंप्लीट आम्ही राहिलेलो आहे. तर त्या घराला आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्या घराने मला भरपूर यश दिलेलं आहे. म्हणजे मी भरपूर मेहनत घेतलेली आहे, कष्ट भरपूर केलेत. अक्षरशः माझा म्हणजे पाय फ्रॅक्चर झाला, मला महिलांनी मदत केली की ताई तुम्ही आज करू नका, आमच्या शेवया उद्या करा. म्हणजे अशा प्रकारे महिलांनी सुद्धा मला मदत केलेली आहे. तर मी मशीन घेतली आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला, पण त्याच्यातूनही मी उभी राहिले आणि मी शेवया करत होते. शेवयानंतर मग माझा पायाचा इतका प्रॉब्लेम वाढला की डॉक्टरांनी सांगितलं कापायला पाहिजे. तर मला थोडंसं वाईट वाटलं की माझं पाय कापल्यानंतर कसं व्हायचं, माझं घर कसं चालायचं. पण नाही, त्याच्यातूनही मी माझ्या मनाला समजूत घातली की नाही, मी त्याच्यातूनही काहीतरी करेल. कारण नगरपालिकेतून भरपूर सुविधा असतात अपंगांसाठी. म्हटलं मी तिकडनं मदत घेईल, वडापावचं टाकेल, काहीही करेल, कारण माझ्यात तेवढी हिंमत आहे, कष्ट करण्याची माझ्यात हिंमत आहे. आणि पण एक डॉक्टर देवासारखा भेटला आणि त्याने सांगितलं अजिबात काही करायचं नाही, मी तुम्हाला सांगतो तेवढं करा. आणि ते केलं आणि लगेच फरक पडला.
आणि त्यांनी जी मला सूचना दिली आहे ती आत्तापर्यंत मी पाळते. ते काय मी तुम्हाला सांगत बसत नाही. कमेंटद्वारे तुम्हाला जर वाटलं तर मला विचारू शकता, मी तुम्हाला उत्तर नक्की देईल. आणि पायाचं ते तसं झालं, त्याच्यामुळे काय केलं मी, शेवया बंद केल्या. पण फक्त शेवयाच करत होती असं नाही, फॉल बेडिंग पण करत होती. तर फॉल बेडिंगचा माझा बिझनेस एवढा म्हणजे अफलातून चालत होता ना, की त्या सेक्टरमध्ये मी पहिली होती की माझ्याकडे मशीन होती. मी पार्लर पण शिकलेली आहे, पण म्हटलं मला ते केसांची खूप किळस येते आणि आमच्या इथे एक पार्लर होतं पाठीमागे. तर त्याच्यामुळे म्हटलं पार्लर नको आपलं, आपण फॉल बेडिंग करूया. आणि मी फक्त फॉल बेडिंग करायची, ना अल्टर करायची, ना शिलाई मारून द्यायची, कशालाच नाही, ना ब्लाऊज शिवायची. मी ब्लाऊजही शिवते, पण मी तेही करत नव्हती. का करत नव्हती, की एकावरच लक्ष केंद्रित करायचं, म्हणजे ते खूप छान होतं आणि येणारं कस्टमर खुश होतं. आणि खरंच माझे कस्टमर माझे देव होते आणि ते खरंच खूप खुश होते. अक्षरशः जाईपर्यंत म्हणत होते, ताई आता आम्ही काय करू. म्हटलं नाही, माझ्यापेक्षा कोणतरी चांगलं भेटेल तुम्हाला. विशेष म्हणजे माझ्या घरात लहान मुलं असून सुद्धा कधी कुठची साडीवरती पाय त्यांनी दिला नाही. आमचा अंशू ना एका साईडला खेळायचा बिचारा, कधी माझी साडी तुडवली नाही, कधी मला त्रास दिला नाही, सगळं काय मला करून द्यायचं. पण ही परीने बाकी मला त्रास दिला. तसं मी म्हटलं, आणि मला दिसायलाही कमी झालं. मग म्हटलं नाही, आता मशीनचंही बस झालं. मी तो निर्णय घेतला आणि हळूहळू कस्टमर मी कमी करत आले आणि त्यांना माझा प्रॉब्लेम मी सांगत आले. आणि सत्य ते सांगते, मी पैसे कमवले, पण माझ्या नवऱ्याने मला 1 रुपयाचा कधी हिशोब विचारला नाही. आणि मीही, त्यांनी जॉब सोडला तरी मी त्यांना विचारलं नाही तुमचा पगार किती होता. विचारलं नाही? विचारलं. त्यांनी मला विचारलं नाही, मी विचारलं नाही. कारण त्यांना माहिती आहे ही काय करून करणार त्या संसारासाठीच. तर मी काय केलं, 4 मुलींसाठी 4 दागिने बनवून ठेवले आणि त्यांना सांगून ठेवलं, हा तुला, हा तुला, हा तुला, हा तुला, असं. आणि पैसेही मी साचवले, पण ते एका माणसामुळे माझे पैसे ते गेले. तरी पण अजूनही माझ्यात हिंमत आहे. मी ते पैसे 4ही मुलींना बोलल्याप्रमाणे तेवढे पैसे मी त्यांना देणार. तर आपल्या जीवनामध्ये चांगलीही माणसं भेटतात, वाईटही माणसं भेटतात, पण वाईट मागे टाकायचं आणि चांगलं घेऊन नेहमी पुढे चालायचं असतं. त्याप्रमाणे मी चांगलं घेऊन पुढे चालले. आणि ऐरवलीतून आम्ही इथे आलो, तर हे घर घेताना आम्हाला खूप त्रास झाला, खूप म्हणजे खूप त्रास झाला. आणि ते घर सोडताना खूप त्रास झाला. मग आम्ही तो रूम सोडला आणि इथे आलो तर मी मशीन पूर्णपणे बाजूलाच टाकलेली आहे. मी तिला हातच लावलेला नाही, कारण मी बोललेच होते की मी काही करणार नाही आणि त्याप्रमाणे मी काही करत नाहीये. तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी, इथे आल्यापासून जे काही दाबून ठेवलेले आजार होते ना, ते सगळे आता बाहेर पडलेत आणि त्या सगळ्याला मी आता तोंड देते. आत्ता हल्लीची गोष्ट म्हणजे मी ऑपरेशन करायचं म्हणून हॉस्पिटलला गेली आणि ऑपरेशन थिएटरमध्ये माझी परिस्थिती थोडी हालाकीचीच होती. तेव्हा डॉक्टरांना आम्ही रिस्क घेऊ शकत नाही, ह्याच्यामध्ये ह्या जाऊ शकतात, तर त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेणार नाही. आपण ऑपरेशन कॅन्सल करू, आपण थोड्या दिवसांनी त्यांना व्यवस्थित परत जागेवर येऊ द्या, आपण ऑपरेशन करू. तर त्या गोष्टीला आम्ही दोघंही तयार झालो. ठीक आहे, चला, तुमच्यावर येण्यापेक्षा माणसाला मरण काय हो, कधी येतं, चालता चालता ठेच लागली तरी येतं. आणि मला सगळं म्हणजे एक्सेप्ट करते मी, असं नाहीये माझा जीव ह्याच्यात गुंतलाय किंवा त्याच्यात गुंतलाय. हा, थोडा परीमध्ये गुंतलाय एवढं नक्कीच आहे, कारण परी माझ्या डोळ्यासमोर लहानाची मोठी व्हावी हे माझं इच्छा आहे. आता बघूया देवाच्या मनात काय आहे ते. तरी पण मी आत्ता म्हणजे माझी तब्येत म्हणाल ना, तर डॉक्टरांनी सांगितली होती त्याप्रमाणे सुधरत चाललेली आहे. आणि देवासारखी मला माणसंही भेटत आहेत, त्यांचे आशीर्वादही मला मिळत आहेत की काही नाही होणार तुम्हाला, तुम्ही अगदी ठणठणीत होणार आहे, थोडे दिवस थांबा. तर चला, आपले ग्रहमान असतात, ते ग्रहमान आपले खराब आहेत असं समजायचं आणि चालत राहायचं. दिवस आला, उगवला म्हणजे असं नाही आता इथे 24 तास पाणी आहे तरी मी सकाळी 5 वाजताच उठते, उठून अंथरुणात गेम खेळत बसते, काय करणार. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ह्या घरात येऊन आम्ही खूप खुश आहे.
असं काही नाही आहे की म्हणजे थोडं पैशांचे प्रॉब्लेम होतात ना, असं नाही. पण देणाऱ्यांनी जर मेहरबानी करा. यूट्यूब पाहत असाल, थोडंसं तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटत असेल ना, आणि तुम्ही यूट्यूब पाहताय हे आम्हालाही माहिती आहे, तर थोडंसं काय वाटत असेल ना, तर नक्की तुम्ही आम्हाला थोडे करून का होईना. मला असं सांगायला लाज वाटते खरंच, पण समोरच्याला लाज नाही वाटत आहे, तर मी काय करू त्याला. पण मजबुरी आहे, मला सांगावं लागतंय, कारण माझ्या मेहनतीचा, माझ्या नवऱ्याच्या मेहनतीचा पैसा आहे, तो आम्हाला मिळावा हीच इच्छा आहे. तुम्हाला एकदम जमत नाही, अहो थोडे करून द्या ना, पण आम्हाला द्या. कारण गरिबाचा पैसा लुटून, मी स्वामींची खूप पुस्तकं वाचते, खूप म्हणजे स्टोऱ्या वाचते, त्याच्यामध्ये काय शिक्षा होते माणसाला हे मला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मी स्वामींवर सगळं सोडलंय. जे होईल ते स्वामी बघून घेतील. पण एवढं तितकंच की मरेपर्यंत आम्ही दोघंही उपाशी राहणार नाही आणि आमच्या मुलाबाळांनाही आम्ही उपाशी राहू देणार नाही. कारण आम्ही कोणाला लुटलेलं नाहीये. पहिली गोष्ट, मदतच करत आलोय. त्याच्यामुळे आणि तुमचेही आशीर्वाद आमच्या मागे असणारच आहेत. त्याच्यामुळे चला, देव काय करणार, इकडनं रस्ता बंद झाला तर इकडनं चालू करणार. तर अशा प्रकारे आमचा 40 वर्षाचा हा संसार. पण आता आम्ही खूप भांडणं करतो. आमची मानसी बोलते, पप्पा तुम्हाला कधी भांडणं बघितलं नाही. म्हटलं अगं आता म्हातारे झाले, आता बालपण आलं, तू मेमे चालू होणारच. कारण ते बोलतात ते विसरून जातात आणि म्हणतात मी बोललोच नाही. मग मी म्हणते नाही तुम्ही बोललेच होते. आणि मग मानसी आमची बोलते, अहो पप्पा काल मम्मीने तुम्हाला सांगितलं होतं, तुमच्या लक्षात नाही का. मग ते म्हणतात हो रे मी विसरूनच गेलो. म्हणजे अशा प्रकारे आमचे हे तू मैमै चालू असतं. आणि 40 वर्षाचा आमचा हा प्रवास मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितलंय. सांगायला गेलं तर खूप सारं आहे. अगदी म्हणजे आपल्याला रात्र पुरणार नाही, पण आपल्याला यूट्यूबने तेवढा वेळ दिलेला नाहीये. तिथे काहीतरी बंधन आहे, म्हणून मी थोडक्यातच बोलली. तर असो, अशा प्रकारे आमचं दोघांचंही हात जोडून विनंती आहे की आम्हाला सहकार्य करा. आमचे सर्व व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमंडळींना सांगा तुम्ही, आणि ते बघायला सांगा. आणि अशा प्रकारे तुमची आम्हाला ही एक प्रकारची मदतच आहे. आम्हाला कोणाकडून पैसे हवेत असं अजिबात नाहीये. आमच्या मुली म्हणजे आमची तेजस्वी, शर्मिली, ह्या दोघी जणी खंबीरपणे आहेत आणि त्या दोघीही सांगतात काळजी करू नका, कुठची वेळ आली तर आम्ही दोघी आहोत. आता जेव्हा मानसी आणि जागृती ह्या कमवतील तेव्हाची गोष्ट वेगळी आहे. जागृतीचा तर विचारच करत नाही आम्ही. पण मानसी बोलते मला चांगलं कमवायला लागू द्या, तुम्हालाच मी सांभाळते. तर असो, अशा प्रकारे आम्हाला मुलींचा आधार आहे. लोक आम्हाला हिणवतात, हो ह्यांना मुलगा नाहीये, ह्यांना कोण सांभाळणार आहे, ह्यांच्याकडे पैसाच नाहीये, असं तसं. पण आमच्याकडे पैसा नसता ना तर एवढा गाडा आम्ही 40 वर्षाचा चालवला नसता. आम्ही कसंही तिखट मीठ अगदी म्हणजे चतकूर भाकर खाऊन आम्ही जगलेलो आहे. पण आम्ही आहे आतापर्यंत. आमच्यावर अशी वेळ आली नाही 200 रुपये दे रे मला माझ्या घरी जायचंय, ही वेळ आली नाही. कारण म्हणजे माझा नवरा निर्व्यसनी आहे. दारूच्या थेंबालाही ते शिवलेले नाहीयेत. कारण अशा लोकांना वेळ येते 200 रुपये दे रे मला घरी जायचंय, घरी गेलो की मी पाठवून देतो. कुणी पाठवत नाही. हा आम्हाला अनुभव आहे. पैसे घेताना घेतात पण देत नाहीत परत. आणि ती वेळ काही आमच्यावर अजून आलेली नाहीये. अक्षरशः म्हणजे ते हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर त्यांना असं झालं होतं की ह्या मुलीचे किती आहेत, त्या मुलीचे किती आहेत, कोणाला किती द्यायचे, हा त्यांचा हिशोब होता. त्यांना मी म्हटलं टेन्शन घेऊ नका, मी कोणाचेही घेतले नाही. माझ्या बचत गटाचे पैसे होते तेही मी खर्च केले आणि मला काय ते परत नको आहेत. म्हणजे माझेही पैसे मी खर्च केले. आणि त्यावेळेस त्यांचा शेठ नेहरकर यांनी जो बंडल दिला होता ते आता हयात नाहीयेत, पण त्यांची मिसेस ज्यावेळेस हे हॉस्पिटलला होते त्यावेळेस त्या बोलल्या पुतण्याला त्यांच्या की अरे काकड्या हॉस्पिटलला आहेत आणि तू शांत कसा, जा म्हणे पैसे घेऊन आणि पहिलं काकड्यांना दे.
ते नाही म्हणतील पण त्यांच्या बेडवर टाकून ये. आणि तसंच घडलं. ते बोलले नाही नाही माझ्याकडे आहे, नाही नाही माझ्याकडे आहे. ते बोलले मला माहिती नाही, राहू द्या पैसे. म्हणजे हे बघा, असा देव हा माणसाच्या रूपात येत असतो. आपली फक्त कर्म चांगली पाहिजेत. त्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत चांगली कर्म करत आलेलो आहे आणि त्याचं फळही आम्हाला चांगलंच मिळत गेलंय. आणि स्वामी आम्हाला चांगलीच बुद्धी देवो, वाईट बुद्धी आम्हाला मुळीच नको आहे. तर चला. आणि अजूनही नेरकरांकडे मानाने बोलवतात. जरी हा, काम आणि चाललं यांनी एवढं कष्ट घेतलेले आहेत. 4 माणसांचं काम ते एकटे करत होते, कारण तिथे कामाला 4 माणसं होती. हा गेला, तो गेला, तो गेला, पण हे टिकले होते. पण आम्ही ऐरवली सोडली आणि इथे आलो आणि यांनाही जॉब सोडावा लागला. का तर आता तब्येत थोडी, इथून एवढ्या लांबून जायचं म्हटल्यानंतर आणि मग ते घरी येईपर्यंत मला टेन्शन, हे किती वाजता येणार. मग त्याच्यामुळे ते बोलले मी सोडून दिलं. त्यांना सांगितलं, त्यांनी स्वतः जाऊन दुसऱ्या माणसाला शिकवलं आणि आता तो माणूस काम करतोय. त्या माणसाला मी स्वतः भेटली आणि त्यांना सांगितलं माणसं चांगली आहेत, इमाने इतबारे काम करा, प्रेमाने वागा, सगळं व्यवस्थित होईल, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. आणि त्याप्रमाणे तो माणूसही आता इमाने इतबारे काम करतोय. आणि हे अजूनही तिथे गेल्यानंतर आहे ना, मानाने त्यांना बोलवतात, बसवतात आणि मग ते पाहुणचार करायचा तो करतात. म्हणजे ते परके नाही झालेत त्यांना, अजून ते घरातल्यासारखेच आहेत. तर अशी माणसं चांगल्या माणसांना नक्कीच भेटतात. आपल्याला वाटतं आपण एवढं सगळ्यांचं चांगलं करतो, पण बघा ना आपल्याला याने फसवलं, त्याने फसवलं, पण नाही, देव त्यांनाही सबुद्धी देईल कधीतरी आणि ते पैसे आम्हाला परत करतील, ही मी आशा बाळगते. तर चला, आता आम्हाला खाण्याचा तर आस्वाद घ्यायचाच आहे. माणसे आमची वाट बघते, मम्मी कधी गप्प बसते आणि मला कधी खायला मिळतंय. तर चला, तिने आईस्क्रीम पण आणलेली आहे, सगळंच आता खायचंय. आज काही जेवणाला टाटा बाय बायच आहे आमच्या, आजचं वरचं खाणंच आहे. तर चला, आता मुलींनी जे जे काही बनवलंय त्याचा आम्ही आता छानपैकी आस्वाद घेतो. कारण आमच्या परीला आम्ही डांबून ठेवलेलं आहे तिकडे, कारण ती आम्हाला बोलूच देत नाही. तरी परीवरती तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असो आणि आम्हाला तुमच्या शुभेच्छा असू द्या आणि आमच्या चॅनलला असंच तुमच्या आशीर्वादाने तो पुढे पुढे जाऊ द्या. तर आता आम्ही आस्वाद घेतो. तर ढोकळा बनवलाय, मस्त झालाय. आता केकची टेस्ट घेते. खरं सुंदर, तिच्या हातचा रवा केक एकदम अप्रतिम होतो. चांगला झालेला आहे. परी 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 प्रिन्स दादाचा पाग आहे. प्रिन्स तू परीचं पाग आहे. पागे पागे दोघं पण. आत्ताच आमचा ढोकळा आणि केक खाऊन झालाय. आता आम्ही सोया चिलीचा आस्वाद घेतो. मस्त सुपर. या सोया चिलीची जी रेसिपी आहे ती आपल्या छाया सुपर किचनच्या ह्याच्यामध्ये आहे. तर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही छाया सुपर किचनमध्ये बघा, तुम्हाला ही रेसिपी नक्कीच मिळेल. त्याचप्रमाणे ढोकळ्याची रेसिपी आणि रवा केकची रेसिपी तुम्हाला नक्की मिळेल. तर हे आपल्या छाया सुपर किचनचेच मेनू आहेत आणि त्यांचा आस्वाद आम्ही घेतोय. आम्ही बाहेरून काहीही आणत नाही. तर चला, आज 3 मे, आत्ताच आमचं खाणं पिणं झालेलं आहे
आईस्क्रीम वरती मस्त आडवा हात मारलेला आहे. आणि आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, लाईक करा, शेअर करा. ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि बाकी माझ्या बोलण्यात काही चूक वगैरे झाली असेल, आगाऊपणा वाटला असेल तुमच्या भाषेमध्ये, तर कमेंटद्वारे मला सांगा. मला राग येणार नाही. आणि तुम्हाला माझ्या जे काही मी सांगितलं ते चांगलं असेल ते नक्की घ्या, वाईट असेल ते कानामागे करा. शक्यतो मी कोणाबद्दल वाईट बोललीच नाही. खूप वाईट गोष्टी आहेत पण मी बोललेली नाहीये. आणि चुकून गेलं असेल, कारण माणसाच्या तोंडातून ओघाओघाने जातं, गेलं असेल तर सॉरी. इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. बाय.